रे. अरे उठ. अरे उठ राव. रात्री कॉल केला मला, तू आज जायचंय. अरे उठ की, किती वाजल्यात? 10 वाजले तरी तो झोपलायस का? गप ना, आवाज आवाज कशाला बोलतो बे? जरा झोपू दे जरा. शेतात येणार होता. हा, शेतात येणार होता पाणी धरायला मला मदतीला 2 वाजता. हा, किती वाजल्यात आता झोपलाय? तिथलं काम कोण करायचं? बरेच काम पडल्या, ते रोप लावायचं राहिले तिथं शेतात. हा, आबा रोपच लावायचं ना, एवढं काय तर जरा झोपू दे की. काय काय झोपायचे? वाजलेत किती? मदत करा बापाला जरा काहीतरी, तेव्हा तुमचं काहीतरी होईल. काय तुमचं काय? स्वप्न आहे सांगा बरं? नुसतं काय कर्ज स्वप्न? काढायचं आणि दुसऱ्या खात्या हात काम करायचं का? अरे बापाला मदत केली तर तुमचं सगळं होतं स्वप्न पूर्ण. काय तुमचं चाललंय हे? रात्र 10 वाजता झोपताय तुम्ही. अहो, अख्खं आयुष्य गेलं. कर्ज काय आयुष्य काढ, गेलं? शेती कर, कर्ज काढ, शेती कर, हेच आयुष्य गेले तुमचं. अरे शेतकऱ्याचं तेच असतं. तुम्ही मदत करा ना, काय तर काम धंदा बघा ना कुठेतरी. काय आमची स्वप्न मोठी आहेत. काय मोठी आहेत? हाय आहेत आमची स्वप्न मोठी. झोपायचे स्वप्न आहेत तुमचे 10 वाजता. काम धंदा बघायच कुठेतरी जाऊन. हा? बापाला मदत करायचं नाही, काय नाही. कोंबडं हिंडायचं, गावभर हिंडायचं. काय तर बघण्यासाठीच करतो ना आम्ही. आता हा गेलता ना कंपनीमध्ये काम कुठे करायला. गेलता? देऊ जातोय ना कामाला. हा काय म्हणला, 20,000 बोलला का नाही तुम्हाला देतो म्हणून? हा. 20,000 बोलला होता का नाही तो देतो म्हणून? हा? अरे 2 बी कोणी देणार नाही असलेला. त्याच्या दुकानात गेला असलेला. हा? काय कमी आहे? काय कमी आहे? काम धंदा करायचं, कोंबडं हिंडायचं. नाही, तुमच्यासाठी उन्हात आलं करायचं का आम्हाला? कष्ट केलं पाहिजे. काय कष्ट करता आणि काय नाही. एवढं रोप लावून घ्या, दोघं जाऊ. ए, तू बी जा रे, त्याला मदत करू लाग तेवढं. हा, लावतो. हा? हा, लावतो. हा. मी चालू तालुक्याला, घरात बघ आरती भाकरी काय चुटकायचं खाऊन घे. हा? हा. हेच नशिबात राहिले राव. नुसतं शेती आणि कर्ज काढून खाणच राहिले फक्त आयुष्यात माझ्या. बस दुसरं काहीच नाही राहिलं. चला इकडून तिकडून यायचं नाही. ह्याचे बोलणं खा, त्याचे बोलणं काय. याला जन्मच कशाला घेतलाय शेतकऱ्याच्या मी पोटाला? हेच मला दुःख वाटतंय. सकाळी उठा, बापाचे बोलणं खा आणि इकडे गावात फिरा तर कोणी चांगलं बोलत नाही मला. नशीब रे, खरं ते भिकारीच्या पोटल्याला गेलं, पण शेतीच्या पोटाला नको झाले शेतकऱ्याच्या. अरे नशीबच गांडू झाले, खरंच गांडू झाले. दिले बोलणार होता, कष्ट नाही, आपण कामाला नाही, काय नाही. कामाला आपण कोशिश करतोय ना यार. हा? हे पण- का मी बोललो होतं का शेतकऱ्याच्या पोटाला जन्म दे म्हणून? बोललो होतं का मी? आपण जातोच बघायला काम, असं पण नाही जात नाही. काय? आणि काय रे, त्या शेतीमध्ये काय पडलंय बापाला? दुसऱ्याचं कर्ज काढा आणि शेती करा. आणि शेतीत नाही पिकलं तर दुसऱ्या परत भीक मागा त्या बँकेमध्ये जाऊन. काय पडलं ह्याच्यामध्ये? मी करतोय ना काहीतरी, गावगाव फिरतो यार, त्या बँकेमध्ये फिरतोय, नाही तर कुठे तर नोकरीसाठी मागतोय ना यार काहीतरी मी. हा, तरी ह्यानं काय पडलं नाही. नाही नाही, माझ्या संग ये, नांगर घाल, हे घाल. अरे ह्याच्यामध्ये नाही रे आयुष्य. मी शिकलोय ना, पोटापुरतं शिकलोय का नाही? 12वी काढल, 10वी काढल, नाही तर काय ना काय केलंय ना मी. काय चांगलं करल ना, पण शेती नको रे. शेतीमध्ये काय पडलंय आजपर्यंत? हा, जाऊ दे, बोलते ना आता काय. वडील आहेत, किती काय केलं तरी काय काम काय दिलं ते बोलतात करायचं. यार? आता बोलला होता ना तू, उठणार आहे 2 वाजता. काय बरं, जाऊ दे, चल जाऊ फिरायला आपण. जाऊ कुठेतरी, चल बसू जाऊन ती शांत. आई पण नाही यार. आई पण टायमावर कुठे गेली काय माहितीये का? आता एवढं झालंच नसतं ना आम्हाला माहितीये. जाऊ दे, चल उरक लवकर, आंघोळ बिंघोळ करून चल. थांब बाबा, सकाळी सकाळी काय आणलंय काय? चला बाप घातलंय आता मला. काय सांगू आता, काय मोडले बिडलं तर नाही ना? नाही नाही, जाऊ. काय शपथ, काय ऊन आहे रे. आणि असलं ह्याच्यामध्ये शेतात कामाला जायचं का सांग बरं तू? चष्मा आणलाय का रे? नाही ना. आता चष्मा नाही आणला. अगं 4-5 दिवस झाले, तू काय सांगितलंच नाही. ए चल, तुला काय दुसरे काम धंदे नाहीत का? अरे मी तुला बोलतीये, तुला दिसत नाही का डोळ्याला? अगं मला दिसतं, तुला फोटो काढतात माझ्यासोबत. आपण बघू, उद्या काढ. मला माहिती आहे माझे 2000 फॉलोअर्स आहे. उद्या काढ, मी मस्त तयार होऊन येतो. चष्मा बिस्मा, नवीन कपडे इकडे, नवीन कपडे, चष्मा घालून येतो. आम्ही मस्त. ए, तू मेंटल आहे का? माहिती आहे ना तुला, मग कशाला नादी लागते.
मी उद्या तयार होऊन येतो हा. तू गेलेली केस आहे. जाऊ दे चल तू. काय सोने काय करते इकडे अरे आमच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तू कायच कॉलेजला गेला नाहीस का? नाही काल तर जगत सरांनी सगळ्यांसमोर वर्गातून बाहेर काढला हाताय करून त्यामुळे आज जायचं म्हणत नाही झालं. कॉलेज म्हणलं तरी असंच होतं लक्ष नाही हे देत. सकाळ सकाळी तू नको सुरू आता कळलं ना. बरं जा आल्यासारखं दर्शन घेऊन ये जा. हे मी नाही जात ते दर्शन घ्यायला. का काय केलं देवाने तुझं वाकडं असं? काय चांगलं केलं त्याने माझं जन्माला आला तो आई वडिलापासून दूर केलं. काय केलं त्याने माझ्यासाठी त्याचं दर्शन घेऊ मी. अरे एवढं चांगलं तुला जीवाला जीव देणारा गणपती मामा दिलाय ना तुम्ही तुझ्या लाईफ मध्ये. जाऊ दे मग आता ऐक जा घे दर्शन घेऊन ये जा. अगं नको राव. जातो का नाही आता जा. आलास का दर्शन घेऊन? आता का डोकं फोडून घेऊ का तिथं. राहून दे पुन्हा डोकं फुटलं. हा अरे काय नाही बोल की. काल काय कॉलेजमध्ये काय आवाज नव्हता काय आमचा? कधी दिला रे. काल पार्किंगला त्या शिरासोबत बसतात तेव्हा. हा अरे ते प्रॅक्टिकलच्या वया पूर्ण करून घेतोय बाबा. हा का? मग काय तुला आवाज येत नव्हता काय वाटतं आमचा गरीबाचा? नाही नाही अरे खरंच आवाज नाही आला. हा का? पोरीसोबत असं नाही येणार आवाज. ए तसलं काय बोलतोय काय पण नाही तसलं. हा. येड्या प्रॅक्टिकलच्या वया पूर्ण करून घेतोय फक्त थोडा मस्का मारावा लागतो त्या टायमाला. येडा आहे तू. हा का? हा आता आमची झाली का मग गरज? काय म्हणजे आता पोरीची गरज आहे का? नाही तर या आमच्याकडे सांगतो. ए तसलं काय पण नाही. तू देणार आहे का मला प्रॅक्टिकलच्या वया पूर्ण करून मग. तू विचारलं का मला? बोलला असता तर केलं आणि पण ती करून देत होती म्हणून घेतोय करून राव. हा का? एक तर आधी सायन्स झेपण आपल्या डोक्याला तेव्हा आम्हाला उभं टाकलंय. असं तर नाही करायचं. आता लय नको बोलू कळलं ना मला सकाळ सकाळी एक तर अंडी डोकं सटकलंय. त्याला कशाला काय बोलतो? सजी काय चुके तुम्ही वागला असतं तर तू बोलला असता का? तर मी काय लागलो. काय गरज होती तिच्याकडून प्रॅक्टिकलची वया पूर्ण करायची तुला? अगं मग आता तू करून देणार आहे का हा करून देणार आहे मला. एकदा बोललास का तू? बोलायला काय होत होतं तुला? आता ती म्हणली ते करून म्हणून घेतलं करून एवढं आता काय. घे तिच्याकडनंच मला नको बोलू तू. अगे सोने ऐक की. जा तिला बोल. ए सोने ऐक तर. मला बोलायचं नाही. अगे ऐक तर. काय का आता काय का सकाळ सकाळी लावली का आमची. काय बाबा तुम्ही माझ्यावर काय जा बाबा मी पण जातो मग चल. ए इकडे 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 त्यांच्यात घरचे. ए सोने ए, बोल तुझ्या त्या श्रेयाला जाऊन. अगं ऐक तरी. काय नाही तुला बोल ना तू. आईला या मनेच्या पण याला पण काय सकाळ सकाळी काय काम नाही. चांगलं तिला बोलावं म्हटलं सकाळ सकाळी लागली का माझी. सगळे या देवामुळे होते. तुझं दर्शन घेतलं ना म्हणूच होतं परत तुझं कधीच दर्शन घेणार नाही. म्हणले तर तलाव बशी. अरे काय काय नाही आता तुझं. आता मला काय माहिती. मी येलो होतो तलावापासून ती मला म्हणले नयनला बोलव. चल येतो का. मी काय करू तुझं तू जाऊन बघ की तिकडं. मी कशाला येऊ? इथं जाऊ का? जातो. लय बाबा डोकं खाती ती. मी काय करू पण येऊन तिथं? तिथे थांब ना गोट्यापाशी थांब. असं म्हणतो का? काय रे काय झालं. काय रे तुला कळत नाही का? एकदा सांगितलेलं पोरं बघायला यायला लागलेत मला. काय तुझी नुसती किरकिर असते या डोक्याच्या किरकिर मागे म्हणजे नुसती. किती वेळा सांगू तुला काम बघ काम बघ. अरे बघतोय ना मग बघतोय ना काय का माझ्या बापाच्या कंपन्या का तुझ्या बापाच्या कंपन्या आहेत. बापावर जाऊ नको तुला एकच सांगतेय. बापावर जाऊन असा राजा तो गेला की तोच कायचं. मग कशाला हे करतो? मग करतोय ना बघतोय ना. सांगते काम बघ म्हणून. नाही तर मी पण मला पण खूप कंटाळा आला या गोष्टीचा. मी डायरेक्ट हो बोलून टाकन लग्नासाठी कोणत्या तुला मुलीला. टाइमपासच करायचा होता. मला नाही टाइमपास मग काय करायचा. करायचं? तुला म्हणते ना मी काम बघ किती वेळा सांगू मी अरे तुला? बाबा बघतोय ना मग एवढं काय तू उचकते. बघतोय म्हणजे मग आता मला त्रास होतो या गोष्टींचा. काय त्रास होतोय तुला काय हा माहिती. मग तुला किती वेळा सांगू मी समजून तुला कळत कसं ए नाही? करतो मी जा काय करतो मग मी पण जाईन जा. लग्न करून. हा मग तुला टाइमपासच करायचा होता मला माहिती. मला नाही टाइमपास करायचं. मग तू काय करायचं टाइमपास होतं? करतोय माझ्यासाठी. तू कशाला आला माझ्या लाईफ मध्ये? ए जा मग नको उगाच आपण जाईन मी पण हा, जा. मग मी पण करेन मग लग्न. तुला टाइमपासच आहे मी बोलतोय काय तुला मला नाही टाइमपास करायचा. टाइमपास करायचा मग जा त्याला हा म्हणायचं नको म्हणून मला हा, घेतलं हा, नाही. म्हणून. जा तिकडे. मी पण करेन मग लग्न. ए जा जाणारच आहे मी. जा.
हे घे चल. ए सोने काय झालं? थोडं कुठे गेली इथली कुठे आहे तिथं पोरं? काय झालं तुला? नाही आहे तिथं पोरं. इथं काय करताय तुम्ही? अगं इथं मुलं खेळत होती. कुठे गेले काय माहिती? तुम्हाला कळत नाही का इथं बसायचं नाहीये का? 30 वर्षापासून ही शाळा बंद आहे. शाळा का बंद आहे? 30 वर्ष झालं अगं ही शाळा बंद आहे. का पण? कारण की इथं एक मॅडम होती, त्यांची एक मुलगी होती, तर गावातल्या मुलावर तिचं प्रेम प्रकरण चालू होतं. ते सगळं तिच्या घरी कळल्यामुळं मग तिच्या भावाने डायरेक्ट त्या मुलाला मारून टाकलं. मुलाला मारून टाकलं? हा, मारून टाकलं. मग तेव्हापासून 30 वर्षापासून ही शाळा बंद आहे. इथं कोणी जात नाही. अशा भास तुलाच नाही, गावातल्या सगळ्यांना हे भास होत्यात. चल आपण तरी काय इथं बोलत बसलोय, चल इथनं.